श्री सद्गुरू साईनाथ महाराज, श्री साईनाथ मंदिर, निवसर घाटकरवाडी, साई सेवा मंडळाच्या आशीर्वादानं, बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी साई सच्चिरत मंदिर अध्यायचं वाचन या ठिकाणी होतं आहे. आपण सर्वांनी महाप्रसाद घेताना त्याचा लाभ घ्या. साईराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईराम साईराम साईराम. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साई. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्रान्भाय नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता पूर्वकथानुसंधान न होता बाबांचे अनुज्ञापन, भक्त निजठाया जाता परतून, कैसे देखीण पावत तैसीत बाबांची भक्ष्यवृत्ती, अति निर्वाणत जी सेविली होती, ती पंचसुनानी पापनिवृत्ती, कल्याणार्थी भक्तांच्या. तैसेच आम्रहस्ताव वरांत, साईची सर्वत्र अनुस्तुत, साईची होनी कृपावंत, भूती भगवंत हे ठस्वी. म्हणून सकळ श्रोतेजन प्रार्थितो मी श्रवणावधान, सादर प्रसाद या कथा पावन, कृतकल्याण पावाल. शिर्डीच्या यात्रेत हे एक लक्षण, बाबांची अनुज्ञा झाल्या विण, यात्रे करू परततान जाण, करीतो आमंत्रण विघ्नाते. तीच एकदा आज्ञा होता, शिर्डीत येना क्षणेक वसता, वसता चढलेची विघ्नमाथा, अनुभव समजता हेच. आज्ञेबाहेर जे जे वागले, तयांचे वाटेत हाल झाले, किती एकांश चोरांनी लुटले, स्मरण राहिले जन्माचे. भाकर तुकडा खाऊन जा म्हणता, कोणी उपाशीच घाईने निकता, गाडी न मिळता उपाशी रखडता, अनेक भक्ताई पाहिले. एकदा पाटील तात्या कोते कोपर गावास चालले होते. आठवड्याचा बाजार तेथे, जायले येते मशिनी. टांगा ठेविला उभा करून, घेतले बाबांचे दर्शन, चरणबंदिले येतो म्हणून, हे अज्ञापन मिश केले. भक्त करत टाळाटळ, बाबा जाणत वेळ अवेळ, पाहून तात्या उतावेळ, म्हणती अमंगळ थांबावे. श्री गणेशाला नमन असो, श्री सरस्वती देवीला नमन असो, श्री गुरुदेवांना नमन असो, श्री कुलदेवतेला नमन असो, श्री सीतारामचंद्रांना नमन असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमन असो. आता पूर्वील कथेच्या अनुषंगाने बाबांच्या आज्ञेशिवाय भक्त आपल्या ठिकाणी परत गेले तर त्यांना कसा त्रास होतो त्याची कथा ऐकावी. तसेच बाबांनी जे भिक्षा स्वीकारले व भक्तांच्या कल्याणासाठी पंचसुनापासून होणाऱ्या पापांचे निरसन कसे होऊ शकेल या कथांचे वर्णन करूया. तसेच चराचरात साई सर्वत्र व्यापून राहिले आहेत व साईचं कृपावंत होऊन सर्व प्राणीमात्रात भगवंत भरला आहे हे मनावर बवतात. म्हणून सर्व श्रोत्यांना श्रवणक्षमतेच्या एकाग्रतेची मी प्रार्थना करत आहे. कथा तुम्ही ऐकल्या तर कृतकल्याण पावाल. शिर्डीच्या यात्रेचे एक लक्षण असे आहे की बाबांची आज्ञा मिळाल्याशिवाय भक्तांचे परतणे म्हणजे संकटांना आमंत्रण देण्यासारखेच आहे. तेच परतण्याची आज्ञा मिळाल्यावर शिर्डीत एक क्षण राहता येत नाही, राहिले की संकट येतेच असा सर्वांचा अनुभव आहे. आज्ञा उल्लंघून ज्यांनी वर्तन केले त्यांचे वाटेत हाल झाले, किती जणांना चोरांनी लुटले त्याची आयुष्यभर आठवण राहिली. जेवण करून जा म्हणून सांगितले असता तसे न करता उपाशी निघाले असता गाडी न मिळाल्याने उपाशी रखडल्याचे अनेक भक्तांनी पाहिले आहे. एकदा तात्या कोते पाटील आठवड्याच्या बाजारासाठी कोपरगावला चालले होते. आज्ञा मागण्यासाठी ते मशिदीत आले.
टांगा मशिदीच्या बाहेर उभा करून बाबांचे दर्शन घेतले व कोपरगावास जाऊन येण्याची आज्ञा मागितली. भक्तांनी चालढकल केली तर बाबा योग्य अयोग्य वेळ जाणत असत. तात्यांची गडबड पाहून बाबा शांतपणे म्हणाले, थोडा वेळ थांबून जा. राहू दे, होईल बाजार, जाऊ नको गावा बाहेर. परी पाहुणी तात्यांचा आग्रह फार. म्हणाले बरोबर श्यामाने, काय श्यामाचे आहे कारण, केले तयातने ते अवगण. पैसले तात्या तांग्यात जाऊन, बाजारा लागून चालले. दोहो घोड्यात एक चपळ, रुपये 300चे पाठबळ. सावळ विहीर येता जवळ, अति उच्छल चालले. कधी न खाणारा चाबूक फटका, बाजारा जाणार न भरता घटका. घोडा पडला कमरेत लटका, भरला टचका एकाएकी. कैचा बाजार कैचे कायो, तात्या साठवली साई मायो. वेळो ऐकतो टळता पाय, नाही उपाय गत गोष्टी. तैसेच आणिक एकदा घडले, तात्या कोल्हार गावा निघाले. तांगा जोडणी पुसायाले, वंदिले पावले बाबांची. आता जाऊन येतो म्हणाले, पूर्णानुमोदन हमते मिळाले. तथापि तात्या तैसेच निघाले, वर्तले काय पुढे. तांगा दिसतो भिरक्याचा, बेफाम भरदा उधळला साचा. पाहिन वाट खळगी खाचा, जीवावरचा प्रसंग असो तो साई कृपेने टळला. तांगा बाबळीवर आदळला, बरे झाले तेथेच मोडला. दगा वटावला पुढिलो, ऐसाच एक मुंबा पुरस्त. आंग्ल भौम थोर गृहस्थ, मनी धोरणी काही येतो. आला दर्शनात साईंच्या. आजचा बाजार राहू दे, गावाबाहेर जाऊ नकोस. पण तात्यांची जाण्याची तीव्र इच्छा पाहून बरोबर श्यामाला घेण्यास सांगितले. उगाचच श्यामाला बरोबर कशाला न्यावे असे म्हणून बाबांची आज्ञा म्हणून टांग्यात बसून बाजाराला चालले. 2 घोड्यात एक चपळ होता. तात्यांजवळ 300 रुपये होते. साहूळ विहिरीजवळ एक घोडा उधळला. कधीही चापकाचा फटका न खाणारा घोडा बाजाराला निघून तासभर झाला, तोच कमरेतून लुळा पडला. बाजाराला निघालो काय आणि घडले काय. तात्यांना साई माऊलींचे शब्द आठवले. वेळेत बाबांचे ऐकले असते तर हा प्रसंग टळला नसता. पण झालेल्या गोष्टीवर विचार करून उपयोग काय. असेच परत एकदा घडले. तात्यांना कोल्हार गावाला जायचे होते. टांगा जोडला व बाबांना वंदन करून जाण्याची परवानगी मागितली. बाबांना मी लगेच जाऊन येतो म्हणालो. बाबांची पूर्णपणे अनुज्ञा झाली नव्हती, परंतु तात्या तसेच निघाले. मग पुढे काय घडले ते ऐका. मुळातच तो तांगा जोरात पळणारा होता. त्यात घोडे बेफावून धावू लागले. वाटेतले खास खळगे न पाहता घोडे धावत होते. मोठा जीवावर बेतणारा प्रसंग आला होता. असो, जीवावरचा प्रसंग साई कृपेनं टळला आणि टांगा बाभळीच्या झाडावर आदळून तेथेच मोडला. पुढचा धोका टळला. असेच मुंबईला राहणारे प्रतिष्ठित इंग्रज गृहस्थ मनात इच्छा करून धरून साईंच्या दर्शनाला आले होते. होता चांदोरकरांचा वशिला, पत्र लाविले माधवरावाला. तंबू एक मागून घेतला, निवास लाधला सुखाचा. बाबांच्या इच्छे विरुद्ध म्हणेल कोणी चढेन मशिदो. परतेनं दर्शन घेऊन स्वच्छंद, अशक्य प्रसिद्ध सर्वत्र. यत्न केला 3 वेळा, मशिदीसी चढावयाला. परी तो सर्व निर्फळ गेला. पाहुणा हिरमुसला मनात, इच्छा होती तयाचे मनी. मशिदीचं वरती जाऊनी, वंदावे बाबांस गुडगे टेकुनी. हस्त चुमुनी वैसावे, इच्छा तयाची ऐसी. बाबानं येऊ देतो तयासी. मशिदीचं बैसा वयासी, आपुले शेव तेदवा. खालीचं सभा मंडपी असावे, तेथेच पाहिजे तरी बैसावे. दर्शन घेणे तेथून घ्यावे, परीने यावे वरतेणे. बाबांची आज्ञा असल्याशिवाय या द्वारकामाईत आणि बाबांची इच्छा असल्याशिवाय कोणी कधीही भक्त आला नाही. कारण शिर्डीशी जास्ते लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे. माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हरेल सर्व त्याचे. बाबांनी हे सांगितलेलं आहे की माझ्या समाधीची पायरी चढायची, पण माझी आज्ञा झाल्याशिवाय कोणाचाही योग येत नाही. आणि मी ज्याला बोलवल्याशिवाय तो कधीही येत नाही. माझी आज्ञा झाल्याशिवाय तो येत नाही. माझी इच्छा झाली की मला भक्ताला माझ्या दरबारात आणायचं आहे, तर त्याला कसाही मी आणीन. नानासाहेब चांदोरकरांच्या ओळखीने माधवरावांना पत्र लिहिले. राहण्यासाठी एक तंबूची सोय केली व त्यात आनंदात राहिले. बाबांच्या इच्छेविरुद्ध मशिदीची पायरी चढणे व बाबांचे दर्शन घेऊन परत जाणे हे तर सर्वांना अशक्य होते. हे सर्वच जाणून होते.
3 वेळा मशिदीत जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न केला, पण दर्शन मिळाले नाही. पाहुणे मनापासून कष्टी झाले. त्यांच्या मनात इच्छा होती की मशिदीत वर जाऊन गुडघे टेकून बाबांच्या हाताचे चुंबन घ्यावे. जरी अशी त्यांची इच्छा होती तरी बाबा त्याला आपल्याजवळ मशिदीत बसण्यास येऊ देत नव्हते. खाली सभामंडपात बसावे, तेथूनच दर्शन घ्यावे, पण त्याला वर येण्याची परवानगी नव्हती. असो, तो परत जाण्यासाठी अंगणात निरोप घ्यायला आला असता. बाबा, उद्या जा, एवढी घाई कशासाठी, असे म्हणाले. लोकही बहुत कथिले, नाना परी तया मिनविले, परवानगी न होता जे गेले, बहु पस्तावले म्हणून होणारा पुढे काही न चले, नाही त्यांच्या मनानं ते पटले, परवानगी विरत निघाले, हाल झाले मार्गात, गाडी आरंभी नीट चालली, पुढे गुड्यानी वाटो सोडली, साहुळवीर मात्र ओलांडली, तो पुढे आली बाईसिकल, गृहस्थ होता मागे बैसला, पुढे टांगा एकाकी चमकला, तोल जावनी तैसाच कलथाला, मागे ओलांडला मार्गात, महत प्रयत्न टांगा थांबविला, गृहस्थ घसरत गेला, मग उचलून टांग्यात बैसविला, टांगा हाकेला पुढारा, शिर्डी राहिले एकीकडे, मुंबई राहिले दुसरीकडे, कोपरगावी हॉस्पिटल जिकडे, टांगा मग तिकडे घेतला. असो काही दिवस तिथं, गृहस्थ पश्चाताप विविथित, होते अवज्ञा प्रायचित, भोगतित भोगित पडले ते, ऐसे असंख्य अनुभव आले. लोक सहजी शंकू लागले, बाबांची आज्ञा पाळू सरले, करून झजले अवेर, कोण्या गाडीचे चक्र निसटले, कोणाचे ते घोडे थकले, गाड्या चुकीते उपाशी राहिले, सुरमरे फाकेले की तिचा आज्ञा वंदिली, अवेळी गाडीनं साधनी, मुसाफरी सुखाची झाली, आठव राहिली जन्माची, वर्षानुवर्षे भक्षृती, रुचावी का बाबांप्रती, ऐसे आलिया कोणाची चिती, शंका निवृत्ती अवधारा, पाहू जाता बाबांचे आचरितो, भिक्षाची मागणी तयाचे उचितो, अन्न देई साधी निजिहितो, साधी गृहस्थ कर्तव्य, काया वाचा चित्तवित्तो, साई पंडितो समर्पितो, ऐसा जो साईंचा अनन्य भक्तो, आवडे अत्यंतो साईसो, जे जे अन्य पाके आश्रमी, स्वामी तयाचा गृहस्थाश्रमी, यती आणि ब्रह्मचर्याश्रमी, यासी होती प्रथमता, न देती आधी तया अवदानो, स्वये गृहस्थ जे करी सेवेन, आचरो लागे चंद्रायण, शास्त्र निर्बंधन त्रिशुदी, यती ब्रह्मचारी याप्रती, निदेशलासी पाकनिष्पती, ते करू जातात चांद्रायणमाथी, आदळे निश्चितो तयांच्या, म्हणून त्यांची उदरपूर्ती, शास्त्रिक निरवली गृहस्थावरती, यती कधी न उद्यमी करती, करया भरती पोटाची, बाबा नव्हते गृहस्थ किंवा नव्हते वानप्रस्थ, केवळ ब्रह्मचारी बाळ संन्यस्त, भिक्षाची प्रशस्त तयासी. लोकांनी पण बरेच सांगितले, नाना प्रकारे त्याची विनवणी केली की परवानगी नसताना केले, त्यांना खूप मनस्ताप झाला. जे होणार असते ते टाळता येत नाही. त्यांच्या मनाला जे पटले नाही, परवानगी नसताना निघाले व मार्गात त्याचे खूप हाल झाले. घोडागाडीचा प्रवास सुरुवातीला व्यवस्थित चालला असता सावळी विहिरीवर ओलांडताच पुढ्यात एक सायकल स्वार आला. तो इंग्रज गृहस्थ घोड्यागाडीमध्ये मागील बाजूस बसला होता. घोडे एकाएकी बिथरले आणि त्यामुळे तो तोल जाऊन मशिदीत मागील रस्त्यावर कलून पडला. खूप प्रवासाने टांगात थांबवला, पण गृहस्थ घसरत लांब जाऊन पडला. मग परत उचलून त्याला टांग्यात बसविला व टांगा पुढे निघाला. परंतु निघाले जेथून ती शिर्डी राहिली अलीकडेच, जायचे होते मुंबई राहिली पलीकडे, आले कुठे कोपरगावाला, जेथे हॉस्पिटल होते तेथे. असो, ते गृहस्थ काही दिवस कोपरगावला पश्चातापाने अवज्ञा केल्याच्या कर्तृत्वाचे भोगभोगीत प्रायचित्त घेत पडले. असे अनेक अनुभव आल्याने लोकांच्या मनात शंका येऊ लागली. लोक बाबांची आज्ञा पाळू लागले, त्यांच्या आज्ञेचा आदर करू लागले. कोणाच्या गाडीचे चाक बिघडले, कोणाचे घोडे थकले, त्यामुळे रेल्वे गाड्या चुकाशी राहावे लागले व चुरमुऱ्यावर पोट भरावे लागले. तेच त्यांनी आज्ञा मानली. वेळ झाला तरी त्यांना गाडी मिळाली. प्रवासही सुखाचा झाला. आयुष्यभराची आठवण राहिली. आयुष्यभर भिक्षाव्रताचे आचरण बाबांनी का केले असावे असे कोणाच्या मनात आले असेल तर शंकेचे निराकरण करतो. बाबा संन्यास धर्माचे आचरण करणारे असल्याने भिक्षाव्रतच त्यांना योग्य होते. त्यामुळे गृहस्थाश्रमाचे कर्तव्य पाळत जाऊन
त्यात गृहस्थाचे हित साधले जायचे व त्यांना शाश्वत आनंद मिळत असे. शरीराने, वासेने, मनाने, धनाने जो साईंच्या पायावर अनन्य शरण आहे असा भक्त साईंना खूप आवडत असे. घरात तयार होणाऱ्या स्वयंपाकाचे पदार्थ घरचा मालक, संन्यासी व इतर मधुकरी वृत्तीच्या विद्यार्थ्यांना प्रथम अर्पण करत असतो. संन्यासी व मधुकरी वृत्तीच्या जीवांना घरात शिजले अन्न अर्पण न करता गृहस्थाश्रमी जीवाने अन्न ग्रहण केले तर त्याला आत्मशुद्धीसाठी चांद्रायण व्रताचे आचरण करावे लागते. संन्यासी व ब्रह्मचारी यांना अन्न शिजवण्यास शास्त्राची मनाई आहे. त्यांनी जरी अन्न शिजवले तर त्यांना सुद्धा चांद्रायण व्रत करावे लागते. म्हणून संन्यासी व ब्रह्मचारी यांच्या उदरभरणाची जबाबदारी शास्त्रांनी गृहस्थाश्रमींवर सोपवलेली आहे. संन्यासी आपले पोट भरण्यासाठी कोणताही उद्योग करीत नाहीत. बाबा गृहस्थाश्रमी अथवा वानप्रस्थाश्रमी नव्हते, ते फक्त बालब्रह्मचारी होते. त्यांच्यासाठी भिक्षाच मागणे प्रशस्त होते. अखिल विश्व माझे घर, मीच वासुदेवांचा वासुदेव विश्वंभर, मीच परब्रह्म अक्षर, हा दृढबोध निर्धार जयाचा, भिक्षान्नाचा पूर्ण अधिकार, तया विश्वकुटुंबाशिया श्री साचार, इतरांचे विडंबन प्रकार, सभाट्यावर पहावे आधी त्यादावे पुत्रेषणा, मग वित्तेषणा लोकेषणा, जो येणाश्रय निर्मुत जाणा, तेने ते भिक्षांना इच्छावे, ना तरी भिक्षाभाव अवलंबणे, जळो जिणे नाजिरवाणे, महाराज तुकवासे गाणे, अर्थविणे निसार, साई समर्थ महान सिद्ध, लहान तोरा हे प्रसिद्ध, परी आम्हीच आशाबद्ध, असन्नद्ध तत्पदी, पंचमहाविण पंचमहाय यज्ञाविण, गृहस्थाचे नित्य जेवण, ते शिडीत रोज पवित्र भोजन, सोय करून घे साई, प्रत्येपाच घरे जाई, अति यज्ञाते स्मरणी, भाग्यवाना लाभ घेई, आपुले गही बैसून, सारुण्याचे पंचमहायज्ञ, अवष्टान्न करते सेवन, अज्ञात पंचसुन्ना पापगहन, तयाचे निर्दहन तेणेनी, कंडणी चुली पेषणी, उदव कुंभी आणि मार्जनी, हा पंचसुन्ना या नावानी आहेत जनी प्रसिद्ध, उखळी धान्य दाणा झालुनी, वरी मुसळाचे घाव हाणुनी, दुसरं कुंडा टाकीत काढुनी, होते न जाणुनी जीवहिंसा, पडिना ते धान्य पचनी, प्रयोगेत का जायल्या वाचुनी, म्हणून पंचसुनाग्रणी पापखंडणीया नाव, चुलीस संभ्रमण लाकडे लाविली, त्याने पाप निष्कृती झाली, तेथे नकळत जीवहत्या घडली, त्या नावात चुलनी पाप तुझे, घेऊन जाते जातणी, पिष्ट करता धान्याचे कोणी, न कळत असंख्य जीवाचे हानी, होते त्या पेषणी हे नाव, वापी कुपत तडगामधुनी, कुंभ गेले अग्नीत पाणी, किंवा नरनारी धुताधुणी, असंख्य प्राणी मरतात, साधाव्या कुंभ स्वच्छते, घासी जावा उटिता होते, अनिच्छा जो जी हत्या घडते, पाप चौथे उदकुंभी, तैसे शीतोष्ण उदके स्नान, करू जाता सडा संमार्जन, युवत्या घडीचे दारुण, मार्जने जाण त्या नाव, या पंच पाप निर्मुक्तीस पंचमहायज्ञ ग्रस्तास, होता पंचसुनानी निरास, चित्तशुद्धी लादेतो, चित्तशुद्धी हेची वळ, शुद्ध ज्ञान उपदेश सोजवळ, ज्ञानांतर मोक्ष अढळ, पावती सफळ भाग्याचे, असो हे साईंचे भक्ष्यव्रत, लिहिता लिहिता वाढला ग्रंथ, परिसायक अनवर्त, अध्याय समाप्त करू मग, प्रेम असावे मात्र चित्ता, कोणाही सवे काही घडता, झाली तई तया विस्मरणता, बाबा न विसरता मागतो, असो भाजी भाकर पेढा, भक्तिभाव असावा गाढा, भेटता ऐसा भक्त निधडा, साई सौबडा प्रेमाचा, ती एक प्रेमळ भक्ता जगता, ऐकता आनंद होईल चित्ता, कोणी स्वीकृतार्थी चुकता, बाबाची रस्ता दाविती, ऐशी गुळ शिक्षणपत्नी, योग्य वेळी देती जागृती, धन्यभाग्याचे जे हे अनुभवती, अनुस्ती अवर्ण्य, भक्तश्रेष्ठ रामचंद्र नाम, वडील जयाचे आत्माराम, तयासी जया उपनाम, विश्रामधाम साई जया, परिजणे नित्य संबोधन, ते बाबासाहेब तरखड जाण, तेणेची ही पोती चालू आपण, नाही कारण या परते. बघा आजचा हा किती आनंदाचा दिवस. आज साई चरित्राचं पारायण चालू आहे आणि हा जो अध्याय 9वा आहे, या अध्यायामध्ये आजचा बाबांची भिक्षावृत्ती या विषयाचा हा विषय आहे. आणि खरोखरच महाप्रसाद चालू झाला आणि इकडं अध्यायाला वाचायला सुरुवात झाली आणि योगायोगाने या 9व्या अध्यायातच या महाप्रसादाचं महत्त्व काय आहे, बाबा भिक्षा मागायचे,
भिक्षावृत्ती काय होती, कशी होती, त्याचा सार मात्र या ठिकाणी आता वाचायला मिळतो. तिकडे महाप्रसाद चालू झाला, साईंचा भंडारा सुरू झाला आणि साईंच्या आशीर्वादानं या नव्या अध्यायात ह्या सर्व प्रकारच्या अन्नदानाचं महत्त्व काय, महाप्रसाद म्हणजे काय, भिक्षावृत्ती बाबा कशी असायची, बाबा भिक्षा मागायचे, त्याचा सगळा सार इथं आता वाचायला मिळतोय. म्हणजे हा कसा योग घडून आला आणि बाबांनी कशी सेवा करून घेतली. खरोखरच हा आनंदाचा सोहळा आणि बाबांच्या इच्छेशिवाय कुठली गोष्ट घडत नाही. बाबा सगळं करून घेत आहेत आणि म्हणून हे सगळं घडतंय. बाबांनी इथं आणलेलं आहे, बाबाच ती सेवा करून घेत आहेत आणि बाबाच या पोथीतून, या ग्रंथातून आपल्या सर्व भाविकांना सांगतायत. आणि ते वाचल्यामुळं आपल्यालाही कळतं, बाबांचं चरित्र कळतं, बाबांची माहिती कळते आणि बाबा कसे राहायचे, बाबा भिक्षावृत्ती कसे मागायचे आणि बाबा स्वतः कसं काय आपल्या द्वारकामाईत बसून, द्वारकामाईमध्ये बाबा बसायचे, बाबा स्वतः खिचडी बनवायचे आणि त्या हंडीत हात घालून ती कालवून ती बनवून सगळ्यांना वाढायचे बाबा. आणि ही सगळी लीला बाबांची. आणि हा खरोखर सुयोग्य असा वेळ आहे. साईराम, ही सर्व सृष्टी माझे घर आहे. मीच विश्वाचा स्वामी आहे. मीच या विश्वातली अविनाशी चैतन्य शक्ती आहे. याच निर्धारता साईंचा उपदेश असे. संपूर्ण विश्वाकडे एकच कुटुंब या भावाने पाहणाऱ्याला भिक्षा मागण्याचा अधिकार आहे. अन्यथा अनाधिकारी व्यक्तीचे भिक्षा मागण्याचे दांभिक आचरण आपण जागोजागी पाहत असतो. आधी संततीची इच्छा, नंतर संपत्ती व प्रसिद्धी यांच्या इच्छा, अशा 3 इच्छांचा त्याग करून जो मुक्त आहे त्यालाच भिक्षा मागण्याचा अधिकार आहे. नाहीतर भिक्षापात्र हातात घेऊन जगाव्या लागणाऱ्या लाजिरवाण्या जीवनाचा धिक्कार असो, असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्यांचा अर्थ जाणून न घेता भिक्षा मागणे अनुचित आहे. साई समर्थ महान सिद्धपुरुष आहेत हे लहान थोर सर्वांना माहीत असून आम्ही अहिक सुखांची आशा ठेवून श्री साईंच्या चरणापासून अलिप्त राहतो, हे आमचे दुर्भाग्य आहे. पंचमहायज्ञ केल्याशिवाय अन्न ग्रहण करणे जे गृहस्थाला अनिष्ट आहे. जो पंचमहायज्ञ स्वतः साई शिडीत करून घेत असत, रोज 5 घरात जात असत, या गृहस्थाश्रमीला अतिथी यज्ञ करण्याचे स्मरण करून देत असत, भाग्यवानाला घरच्या घरीच हा लाभ मिळत असते. पंचमहायज्ञ करून राहिले अन्न सेवन करणाऱ्या भाग्यवानाला घरच्या घरीच हा लाभ मिळत असते. पंचमहायज्ञ करून राहिलेले अन्न सेवन करणाऱ्या गृहस्थांचे पंचसुना नावाने महापातक जळून नष्ट होते. कंडणी, पेषणी, चुल्ली, उदकुंबी व मार्जनी ही पंचसुना नावाची पातके म्हणून लोकात प्रसिद्ध आहेत. उकळात धान्याचे दाणे घालून वरून मुसळ्याचे फटके घालताना, कोंढा काढताना अनेक प्राण्यांची हत्या होते. धान्य काढण करण्याचा प्रयोग झाल्याशिवाय त्याचे अन्नपचन होत नाही. म्हणून या पाचामध्ये प्रथम कंडणी हे पातक घडते. चुलीत सरपणाची लाकडे जाळताना, स्वयंपाक करताना नकळत असंख्य जीव मरतात, त्याला हे दुसरे चुली नावाचे पातक म्हणतात. जात्यात धान्य घालून त्याचे पीठ करतानाही नकळत अनेक जीवांची हत्या होते, त्यात तृतीय पेषणी नावाचे पातक आहे. विहीर, आड किंवा नदी, तळ्यातून पाणी भरताना किंवा कपडे धुताना कित्येक प्राणी मरतात. घागर घासताना अथवा हाताने धुताना आपली इच्छा नसताना हत्या घडते. ते उदकुंबी नावाचे पाण्याने स्नान करताना जी जीवहत्या घडते या पंचपापांच्या आवश्यक आहे. या पंचसुना पापाचे निरसन झाले म्हणून चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धीच्या बळावर शुद्ध ज्ञानाचा उगम होतो व ज्ञानप्राप्तीनंतर भाग्यवंतांना सहज मोक्ष प्राप्त होतो. असो सर्व साईंच्या भिक्षाव्रताचे वर्णन करता करता ग्रंथ विस्तार होत आहे. या अर्थाची कथा ऐका मग हा अध्याय आपण समाप्त करू. मनातल्या प्रेमामुळे बाबांसाठी कोणी बरोबर काहीतरी पाठवले तर नेणारा विसरला तरी बाबा न विसरता त्या वस्तू त्याच्यावर मागत असत. प्रगाढ भक्तिभावाने भाजी भाकर पेढा पाठवणारा प्रेमळ भक्त जर मिळाला तर साईंना प्रेमाचा उमाळा येतो. अशा एका प्रेमळ भक्ताची कथा ऐकताना आपल्या मनाला आल्हाद वाटतो. आपण पत्करलेल्या कार्यात तर साई त्याला योग्य वेळेला बाबांची आवडणारी शिक्षण पद्धती आहे. अनुभवणाऱ्यांचे भाग्य व त्याची आनंद वर्णातीत आहे. साई श्रेष्ठ भक्त रामचंद्र नावाचे वडिलांचे नाव आत्माराम व तरखड या आडनावाच्या गृहस्थांना ज्यांना साईंचे नाव विश्रांती देणारे वाटते अशा भक्ताची कथा आहे. श्री रामचंद्र तळखडांना बाबासाहेब या टोपण नावाने सर्वजण हाक मारीत आपण त्यांचे नाव ही कथा सांगूया.
आपणही त्याच नावाने ही कथा सांगूया. बदलण्याचे काही कारण नाही. ताई प्रेमे उचंबळून तरखड द्यात ओथंबून करू लागती अनुभव कथन काय ते श्रवण सुखकर काय तयाचे भक्ती विभव पदोपरे सायंचे अनुभव एका मागून एक अभिनव सरसा निर्भाव जे कधी बाबासाहेब अतुल प्रेमी सायंची आलेख्य प्रतिमा ध्यानी भव्य चंदनी देवारा नामी पूजनकामी त्रिकाळ तरकड मोठे पुण्यमान पुत्रही पोटे भक्तिमान साईस नैवेद्य समर्पल्यावण करिता अनुग्रहण तू करुणिया प्राप्त स्नान काया वाचे मनी करुण करी नित्य छबिते पूजन नैवेद्य समर्पण भक्तीने हा तयाचा नित्यक्रम असता चालला विश्रम झाला सफल परिश्रम अनुभव अनुत्तम लाधला माताई साईंजी परमभक्त शिर्डी साऊ झाली उत्सुक मुलाने मार्गात तिच्या समेत असावे हा तो वडिलांचा इच्छा तेसी शिर्डी जावे समर्थ श्रींचे दर्शन घ्यावे तेथेचे काही दिवस क्रमावे चरण सेवावे प्रत्यक्ष ऐसा हा जरी वडिलांचा येतो जाणे नव्हते मुलांचे मनात कोणी मागे पूजा घरात करी निमित्त ही चिंता वडील प्रार्थना समिष्ट तया मूर्तीमुद्दिष्टे कष्ट देणे कैसे होईल इष्ट कुठे प्रकृष्ट मुलाला तरी जाणून त्यांचे मनोगत चिरंजीव प्रयाणी उद्यत प्रेम पुनस वडिलांचं विनिमित काय ती मात परिसावी साईस नैवेद्य केल्यावेणे घरी कोणी न अन्न न सेवणे इतके मान्य केल्यावेणे घडी ना जाणे निश्चित हे मुलांचे नित्यव्रत आदित उगत जा मी करीत नैवेद्य नित राहित निश्चित भरती आधी न करिता साई समर्पण न करू कोणी अन्नग्रहण हे माझे वचना मानी प्रमाण न करेन मात्र जास प्राप्त होता आश्वासन मुलास शिडीस करी प्रयाण पुढे गौता दुसरा दिन करती पूजन तरकड स्वये बाबासाहेब तरकडानी पूजारंभी दुसरे दिनी अलख्य प्राप्ती सुनिक येऊनी लोटांगणी प्रथिले मुलगा जैसा पूजा करी तैसीच बाबा माझी चाकरी असावी कवयत घडावी मत करी प्रेमांतर द्या माते प्राममूर्ती स्नान करुणी तैसे ऐसे प्रार्थनपूर्वक पूजन तरखड करू लागले प्रतिदिन नैवेद्य समर्पण स्मितो नैवेद्यार्थ शर्कड खन्न बाबासाहेब अर्पित अखंड ऐसा नियम चालला उदंड पडला त्या खंड एकनी व्यवहारामुक्त अंतःकरण तनकडास नाही स्मरण होऊन गेले सर्वांचे भोजन नैवेद्य म्हण एकनी एका मोठ्या गिरणीवनी तरकड मुख्याधिकारी तदत प्रातःकाळाची परी जाणे बाहेर द्या पुढे मग दुपार भरता बाहेरून परत येता पूर्वनित शर्करा प्रसादता भोजन व्यस्ता पावते ऐसा निमित्त चालला पडेल एकदा विस्मरण चित्ता राहिली शर्करा निमित्ता प्रसाद ग्रंथा अंतरणी कराया बैसदा भोजन शर्करा शिष्य स्वयंपैकीण पात्री वाटी अनुदिन तिथेही अंजाण अनुशुद्धी परी ते दिवशी पूजा समयी होऊन काहीतरी घाई शर्करा निमित्त राहून जाई प्रसाद ठाई पडेना त्याच वेळी पात्रावरून तरखड अनुतापयुक्त होऊन साई प्रतिमा अभिमंजून साश्रुनयन बोलतो बाबा ही काय माया लाविली कैसी मजला भूल पडली कबाई तुझी मजवरी घडली क्षमा वाहिली मज करा नवे बोल हे महापाप पावलो मी महत्व चुकलो मी निस्तप व्हावे मज महाराजा लोकांन घातले छबिते चरणा सदै सखेद कैवले अंतकरण म्हणती महाराज दयाघन करिगा करुणा मजवरी ऐसे वर्ग मुलास पात्र धाडिले होते अतिलाचार घडला मजकडून प्रमाद थोर क्षमा करागा प्रार्थावे दया कराया शरण ऐसी साई भाकवी करुणा अभयंकर जाणी अभयवचना मागा विजना दासाते पानेरगामी हा प्रकार श्री शंभरी कुस दुर तात्काळ ते पावली कबर परिचय उद्गार भावांचे भूतभविष्य वर्तमान शिकाल निश्चित महाराजांचे कल्याण महादे प्रमाण प्रत्यक्ष इकडे मुलगा श्री असता तेच दिनी ते समय वार्ता घडली साई वंदू जाता श्रोता प्रसावी मुलगा येऊन ती उल्हासता आई समेत जन्मंता साई दे आईसो ज्यांच्या आरत्या आहेत त्यांनी मंदिरामध्ये आरती घ्यायला यायचं चालू करतो आम्ही काय करावे आई जाज गेलो मी वांद्राचे सारोदो नाही खावया पावया पैदो उपाशी मध्ये यावे लागले कैसा भ्रूणानुबंध कवाड होते जरी बंद तरी मी प्रवेशलो स्वच्छंद कोण प्रचित मज करी मालक नाही मिळाला घरी आतडी माझी कळबळी भारी तैसे मी अन्नावणे माघारी भर दुपारी परतलो ऐसे बोलो देवा प्रसले चंदीवन तात्काळ धाडले आपले वडील बहुधा विसरले दावे चुकले नैवेद्य मुलगा बाबांचे करी विनंती मजला जाऊ द्या घराप्रती बाबा तयास नेऊन येते तेथेच घेते पूजा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईराम साईराम साईराम. बाबा, आपल्या चरणाजवळ हा अध्याय वाचायला मिळाला, आपण ही सेवा करून घेतली. हे वाचन असताना काही चुकवाक झाली असली तो क्षमा करा, माफ करा. सर्वांना सुखात आनंदात निष्पटवात सर्वांचं कल्याण करा आणि अशीच सदैव सेवा करून घ्या. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. हॅलो.